विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. एकही सेकंद वाया न घालवता तुमचं 5वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक उघडा बरं. आणि पुस्तक उघडल्यानंतर ताबडतोब 27वे प्रकरण आता आपण पाहणार आहोत. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. फार म्हणजे फार सोपा प्रश्न आहे. आणि मुलांनो, मी ना आज सगळ्यात शेवटी आज शिकवलेला जो भाग आहे त्या शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारणार आहे बरं का. आणि जे सगळे छान उत्तरं देईल त्याला बक्षीस पण देणार आहे. चला बघा बरं. अभंग म्हणजे काय रे? न भंगलेला म्हणजेच काय? काव्य रचनेचा एक प्रकार. दोन अर्थ आहेत बरं का. अभंग म्हणजे न भंगलेला पण होतंय आणि काव्य रचनेचा एक प्रकार. अंतर म्हणजे मन किंवा भेद किंवा लांबी. अनंत म्हणजे अमर्याद किंवा परमेश्वर. आस म्हणजे काय? इच्छा किंवा गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा. तर ऋण म्हणजे काय? कर्ज किंवा उपकार किंवा वजाबाकीचे चिन्ह. तीन अर्थ निघतात. ओढा म्हणजे मनाचा कल किंवा पाण्याचा लहान ओघ. अंक म्हणजे काय? मांडी किंवा आकडा, ज्याला संख्याही म्हणतात आपण. अंग म्हणजे काय? शरीर किंवा भाग किंवा बाजू. अंबर म्हणजे आकाश किंवा वस्त्र. कळ म्हणजे काय? भांडणाचे कारण किंवा गुप्त किल्ली किंवा वेदना. कर म्हणजे काय? हात किंवा किरण किंवा सरकारी सारा. कर्ण म्हणजे काय? कान किंवा महाभारतातील योद्धा किंवा त्रिकोणातील काटकोणासमोरील जी बाजू आहे त्यालाही कर्णच म्हणतात. काळ म्हणजे काय? वेळ किंवा यम किंवा मृत्यू. घाट म्हणजे काय? डोंगरातील रस्ता किंवा नदीच्या पायऱ्या. चिरंजीव म्हणजे काय? मुलगा किंवा दीर्घायुषी. जलद म्हणजे ढग किंवा लवकर. हे लक्षात ठेवा बरं का. जलद म्हणजे ढग. जीवन म्हणजे आयुष्य किंवा पाणी. डाव म्हणजे काय? कारस्थान किंवा कपट किंवा खेळी. तट म्हणजे काय? किनारा किंवा कडा किंवा किल्ल्याची भिंत. तळी म्हणजे काय? तळाला किंवा तलाव किंवा ताम्हण असं सुद्धा होते. तीर म्हणजे काय? काठ किंवा बाण. दंड म्हणजे काय? शिक्षा किंवा काठी किंवा बाहू. द्विज म्हणजे पक्षी किंवा ब्राह्मण. धड म्हणजे माने खालचा शरीराचा भाग किंवा त्याला अखंड किंवा स्पष्टपणे असंही म्हणतात. ध्यान म्हणजे काय? चिंतन किंवा समाधी किंवा भोळसट व्यक्ती. नीट पाठ करा मुलांनो. नाद म्हणजे छंद किंवा आवाज. नाव म्हणजे होडी किंवा कशाचेही नाव. इथं पाहिजे पेय म्हणजे काय? पाणी किंवा दूध. पय दिले बरं का. पय म्हणजे पाणी किंवा दूध, पण पेय असं असावं असं वाटतंय मला. पर म्हणजे परका किंवा पीस. पक्ष म्हणजे काय? वादातील बाजू किंवा पंख किंवा पंधरवाडा किंवा राजकीय संघटना. पार म्हणजे काय? पलीकडे किंवा वडाच्या भोवतालचा पार. पात्र म्हणजे भांडे किंवा नदीचे पात्र किंवा काय? नाटकातील पात्र किंवा कारणीभूत किंवा योग्य. एवढे सगळे अर्थ पात्रचे आहेत. पुढं पूर म्हणजे काय? नगर किंवा पाण्याचा पूर. भाव म्हणजे काय? भक्ती किंवा एखाद्या वस्तूची किंमत किंवा दर किंवा भावना. भेट म्हणजे काय? नजराना किंवा भेटणे. माया म्हणजे ममता किंवा धन किंवा कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा, त्यालाही मायाच म्हणतात. मान म्हणजे मोठेपणा किंवा शरीराचा एक भाग. माळ म्हणजे फुलांची माळ किंवा ओसाड जागा. वर म्हणजे काय? आशीर्वाद किंवा वरची दिशा किंवा ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष. वल्ली म्हणजे काय? वेल किंवा स्वच्छंदी माणूस. वाणी म्हणजे उद्गार किंवा व्यापारी किंवा एक सरपटणारा किडा. वात म्हणजे वारा किंवा विकार किंवा दिव्याची वात. वारी म्हणजे काय? पाणी किंवा यात्रा किंवा नियमित फेरी. वाली म्हणजे काय? रक्षण करता किंवा पुराण कथेतील एका वानराचे नाव. विभूती म्हणजे पुण्यपुरुष
किंवा भस्म किंवा अंगारा किंवा रक्षा. सुमन म्हणजे फूल किंवा पवित्र मन. सूत म्हणजे धागा, दुसरा उकार लक्षात ठेवा बरं का, किंवा सारथी. हार म्हणजे पराभव किंवा फुलांचा हार. पाहूया विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. आता नमुना प्रश्न. हे सगळं पाठ केलं ना रे तुम्ही? छान. मग आता बघूया नमुना प्रश्न. बघा बरं, पाठांतर झाल्यावर कसे नमुना प्रश्न सोपे जातील. अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे काय? अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरलाय, आता अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरलाय ना ह्या, त्या अर्थाच्या शब्दाचे पर्याय क्रमांक वर्तुळ रंगवायचे. प्रश्न समजला ना? पाहूया नंबर 1. मग मुलांनो, जलद चाला कारण आकाशात जलद जमले आहेत. डाव चांगला रंगला. अरे वरचं राहिलं ना उत्तर पण. जलद, जलद म्हणजे काय? ढग. मग ह्यांना ज्यांना पाठ आहे त्यांना एकदम पटकन लक्षात आलं. डाव चांगला रंगला असताना त्याने डाव साधला. मग आता डाव साधला म्हणजेच काय रे? डाव चांगला रंगला असताना त्याने डाव साधला म्हणजे काय? खेळ साधला का? कपट साधला, हे असा अर्थ आहे. क्रीडा साधला का नाही? काठी साधली का नाही? तर या अर्थाचा योग्य अर्थ आहे कपट. समजलं मुलांनो? चला आता पाहूया सरावाचे प्रश्न. हे सगळं प्रकरण फक्त पाठांतरावर आहे बरं का मुलांनो, त्याच्यामुळं मन लावून पाठांतर करा. नुसती प्रश्नाची उत्तरं येणं म्हणजे तुम्हाला सगळं आलं असं नाही. हां, पाठांतर करा सगळं. मग आता सरावासाठीचे प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द, आता हे अधोरेखित शब्द आहेत अशा, या अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा म्हणले. मग नंबर 1, भोंदू बाबाने विभूती लावली म्हणजे काम होईल असे नाही, तर त्यासाठी प्रयत्नांची गरज असते. मग आता मला सांगा विभूती. मग आता विभूतीसाठी भोंदू बाबाने विभूती लावली. मग आता विभूती लावली म्हणजे काय? पुण्यस्मरण का? आहा, विभूती म्हणजे पुण्य पुरुष का? नाही, तर विभूती म्हणजे भस्म. शंकराच्या कपाळावर असते ना, त्याला विभूती म्हणतात मुलांनो, लक्षात ठेवा. चला पुढचं. राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा ओढा कधी कोणत्या पक्षाकडे जाईल याचा नियम नाही. मग आता ओढा, ओढा म्हणजे काय रे? एकदम बरोबर आहे, मनाचा कल. पाण्याचा प्रवाह होणार नाही. मग राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा पाण्याचा प्रवाह कधी कोणत्या पक्षा, हे नाही. मग ताण का? राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा ताण कधी कोणत्या पक्षाकडे जाईल हे पण नाही येणार. काठ येईल का? मग राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा काठ कधी कोणत्या पक्षाकडे जाईल याचा नियम नाही. काहीच अर्थ होत नाही, फक्त अर्थ पूर्ण होतो पर्याय क्रमांक 1 मुळे. राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा मनाचा कल कधी कोणत्या पक्षाकडे जाईल याचा नियम नाही, म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1. चला तिसरं. सकाळी सकाळी पृथ्वी सहस्त्र करांनी न्हावून निघाली. मग आता इथं करांनी म्हणजेच काय रे मुलांनो? एकदम बरोबर आहे, किरणांनी. सकाळी सकाळी काय असते? सूर्योदय. आणि सूर्योदयामुळं किरणांना सगळं पृथ्वी न्हावून निघत असती, म्हणून ह्या करांच्या जागी किरणांनी शब्द ठेवून बघा, वाक्य पूर्ण होतं. सकाळी सकाळी पृथ्वी सहस्त्र किरणांनी न्हावून निघाली, हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. चौथं बघा. जाती जातीमधील अंतर कमी झाले तरच आपण प्रगती करू शकतो. आता बरोबर आहे, अंतरच्या जागी आता काय ठेवावं लागेल आपल्याला? तर पर्याय नंबर 1 करेक्ट आहे, भेद. जाती जातीमधील भेद कमी झाले तरच आपण प्रगती करू शकतो. आता अंतरच्या जागी मन ठेवा बरं. जाती जातीमधील मन कमी झाले तरच आपण प्रगती करू शकतो, होईल का असं? नाही. लांबी ठेवा बरं. जाती जातीमधील लांबी कमी झाली तरच आपण प्रगती करू शकू, कुठलाच अर्थ होणार नाही. योग्य होतो पर्याय नंबर 1. चला हे पुढचं शेवटचा प्रश्न बघा बरं. या प्रश्नातला 5वा, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. मग आता भाव, मग याच्यासाठी एकदम बरोबर आहे, भाव म्हणजे भक्ती. मनी नाही भक्ती
आणि देवा मला पाव हे करेक्ट होतं. आता गर्व ठेवा, मनी नाही गर्व आणि देवा मला पाव चुकीचं आहे. मनी नाही किंमत आणि देवा मला पाव हे पण नाही. मनी नाही दर आणि देवा मला पाव कोणतंच अर्थपूर्ण होत नाही. जे पर्याय नंबर 4 अर्थपूर्ण आहे तसं. चला, हा प्रश्न समजला ना? मी प्रश्न विचारणार आहे शेवटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ. आता ह्या अधोरेखित शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायी उत्तरातून शोधा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. बघा बरं रे, हे प्रश्न समजला ना तुम्हाला? छान. आता बघूया काय दिलेले प्रश्नात ते. आईने छकोलीला अंकी बसवून अंक शिकवायला सुरुवात केली. मग हे माहिती पाहिजे तुम्हाला. अंकी म्हणजे काय? मांडीवर. आई छकुलीला मांडीवरच बसवेल म्हणून आईने छकुलीला मांडीवर बसवून अंक शिकवायला सुरुवात केली. अर्थपूर्ण होतो. आता इथं आकडे शब्द ठेवला तरी येईल का? आईने छकुलीला आकडे बसवून नाही. आईने छकुलीला खांद्यावर बसवून अंक शिकवायला सुरुवात केली, हे तर येणारच नाही कधीच. तर योग्य आहे पर्याय नंबर 2. चला, हे दुसरं बघा बरं काय दिलंय. कांचनगंगा कळस सर करून तू तर कळसच केलास. वाक्य बघा अजून एकदा ऐका. कांचनगंगा कळस सर करून तू तर कळसच केलास. आता कळसच्या खाली अधोरेखित आहे, मग काय येईल रे? कांचनगंगा कळस. तर आता इथं कळस म्हणजे काय रे? कांचनगंगा हे काय आहे? एका पर्वताचं शिखराचं नाव आहे मुलांनो, हे लक्षात ठेवा. तर म्हणून ह्याचं जे उत्तर आहे कांचनगंगा कळस म्हणजे काय? शिखर. कांचनगंगा शिखर सर करून म्हणजे काय? त्याच्यावर चढून तू तर कळसच केलास म्हणजे खूप पराक्रम केलास असा अर्थ आहे. ह्या कळसचा अर्थ पराक्रम आणि या कळसचा अर्थ शिखर. समजलं? चला, मग कमाल, कांचनगंगा कमाल नाहीच येणार. कांचनगंगा पराकाष्ठा काहीच नाही, ह्या कुठलेच येणार नाहीत. तर कारण कळसचा अर्थ शिखर हा आहे. चला, हे शेवटचं बघा, म्हणजे तिसरं. घट तयार करण्याच्या व्यवसायात कुंभाराला घट सहन करावी लागली. आता घट म्हणजे काय रे? आता इथं बघा, आता ऐका. घट तयार करण्याच्या व्यवसायात कुंभाराला म्हणजे घट म्हणजे काय? एखादा माठ हा समजू आपण. माठ तयार करण्याच्या व्यवसायात त्या कुंभाराला डॅश डॅश सहन करावी लागली. घट म्हणजे झाला इथं योग्य अर्थ नुकसान. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर काय येणार? 2. कारण घट झाली, वाढ झाली म्हणजे काय रे? फायदा. आणि घट झाली म्हणजे कमी, कमी म्हणजे नुकसान. लक्षात आलं का? शाबास. चला, चौथा पहा बरं. वर वधूला वर देण्यासाठी अनेक नातेवाईक विवाह मंडपात जमले होते. मग वर वधूला वर देण्यासाठी म्हणजेच काय रे? आशीर्वाद. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. वर वधूला नवरा देण्यासाठी अनेक नातेवाईक विवाह मंडपात जमले होते. चुकलं, अर्थपूर्ण नाही आहे. खरं अर्थपूर्ण आहे पर्याय नंबर 2. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे पहा बरं 5वा. शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. बरोबर आहे, लागण केली. परंतु पुढच्याच महिन्यात सर्व रोपांना बुरशीची लागण झाली. आता इथं लागण म्हणजे काय रे? एकदम बरोबर आहे, संसर्ग झाला. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? बघा बरं 6वं. प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. आता प्रतिपक्षाने हार मानली म्हणजे काय? पराजय झाला. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर काय रे? 2. म्हणजे हार मानताच म्हणजेच पराभव मानताच विजयश्रीचा हार म्हणजे काय? माळ, फुलांची माळ रमेशच्या गळ्यात पडला. मग परीक्षेत आलेलं आहे बरं का. हे समजलं ना? किती सोपे सोपे प्रश्न असतात रे. बघूया आता प्रश्न 3. पुढील प्रश्नांच्या उत्तर दाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. हे बघा रे, पहिला प्रश्न बघा. प्रश्न समजला ना तुम्हाला?
पुढील प्रश्नांच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा म्हणलंय. मग ह्या प्रश्नादाखल पर्याय निवडायचा. पुढे दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा. मग आता खाली शब्द दिलेत त्याचे अर्थ पण दिलेत आणि जे बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं. मला सांगा पक्ष. मग आता मला सांगा पक्ष म्हणजेच काय रे? बाजू, पंधरवाडा आणि परका. आता परका बरोबर आहे का? हेच चुकलं. हे सर्व अर्थ बरोबर नाही आहेत. हे परका हे चुकलं. म्हणून पक्ष पहिला पर्याय येणार नाही. पुढं नग. नग म्हणजे पर्वत. हे करेक्ट आहे की रे? नग म्हणजे वस्तू. हे पण करेक्ट आहे की रे? नग म्हणजे दागिना. हे पण करेक्ट आहे. नग म्हणजे दागिना सुद्धा होतंय. आलं का लक्षात? चला तरी पुढे बघूया आपण. नंबर 3. तरी पुढचं पहा. दंड म्हणजे काठी. बरोबर आहे. दंड म्हणजे शिक्षा. हे पण बरोबर. पण दंड म्हणजे भाऊ नाही. पुढं आकार म्हणजे आकृती. बरोबर आहे. आकार म्हणजे दर नाही होणार. म्हणून इथं दर चुकी आहे, इथं भाऊ चूक आहे, इथं परका चूक आहे. मग हे तिन्हीमध्ये एक एक चूक सापडली. पण नग मध्ये पर्वत बरोबर आहे, वस्तू बरोबर आहे आणि दागिना सुद्धा बरोबर आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 2. चला दुसरं. धनी या शब्दाचे भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय कोणता? खूप सोपा आहे तुमच्यासाठी. धनी बघा, सधन, स्वामी आणि चाकर येणार नाही. सधन बरोबर आहे, स्वामी बरोबर आहे, चाकर चूक आहे. मग धनीचा शेठ बरोबर आहे, स्वामी बरोबर आहे, निर्धन चुकलं. पुढं मालक म्हणजे धनी बरोबर आहे, स्वामी म्हणजे धनी बरोबर आहे, श्रीमंत मनुष्य म्हणजे धनी बरोबरच आहे की रे? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला आता तिसरा प्रश्न काय दिले पहा. तिसरा, चुकीच्या अर्थाचा पर्याय ओळखा म्हणले बरं का रे. आता तिसरा तर लय सोपा आहे बरं का. चुकीचा अर्थ कोणता आहे ते पर्याय ओळखायचा. आता ठोक म्हणजे मार. ठोक म्हणजे मार बरोबर आहे. ठोक म्हणजे घाऊक. घाऊक म्हणजे काय रे? ठोक माल. किरकोळ म्हणजे काय? साधा दुकानदार. आणि ठोक माल म्हणजे काय रे? मोठा दुकानदार. बरोबर आहे. हे घाऊक म्हणजे ठोक, हे पण बरोबर आहे. मग आता दुसरं, पद म्हणजे पाऊल. बरोबर आहे. पद म्हणजे पाऊल बरोबर आहे. पद म्हणजे शब्द. बरोबर आहे की रे? पद म्हणजे अधिकार. अरे हो, मुख्यमंत्री पद, उपमुख्यमंत्री पद. पद म्हणजे अधिकार, हे पण बरोबर आहे. चला तिसरं, अर्थ म्हणजे लाख. चुकलं. अर्थ म्हणजे मर्म. बरोबर आहे. अर्थ म्हणजे धन, हे पण बरोबर आहे. पण अर्थ म्हणजे लाख हे चुकलं. म्हणून चुकीचं आपल्याला सापडलं पर्याय नंबर 3. तरी पुढचं बघू. नाद म्हणजे आवाज. नाद म्हणजे छंद. ह्याला लईच मोबाईलचा नाद लागलाय बघा म्हणतात तरी. ते छंद. चला पुढचं, तिसऱ्याचं उत्तर पर्याय 3. हे चला बरं आता चौथा प्रश्न. द्वंद्व या शब्दाचे योग्य भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय निवडा. मग आता द्वंद्वसाठी काय येईल? जोडपे. द्वंद्व जोडपे बरोबर आहे. द्वंद्व जोडी बरोबर आहे. द्वंद्व भांडण बरोबर आहे की रे? सगळंच बरोबर वाटायले. चला पुढचं वाचू तरी. द्वंद्व म्हणजे तुकडा. चुकलं. द्वंद्व म्हणजे एकरूप. चुकलं. द्वंद्व म्हणजे भांडण. हे बरोबर आहे. आता द्वंद्व म्हणजे काळजी. चुकलं. द्वंद्व म्हणजे कलह. हे बरोबर आहे. द्वंद्व म्हणजे 2. करेक्ट आहे. द्वंद्व म्हणजे द्विज. नाही, हे नाही येणार. द्वंद्व म्हणजे कलह, हे करेक्ट आहे. म्हणून जास्त करेक्ट काय आहे? पर्याय नंबर 1. कळालं मुलांनो? चला आता पाहूया 5वा प्रश्न. पुढे दिलेल्या शब्दांचे दोन्ही भिन्न अर्थ असलेल्या योग्य जोडी कोणत्या? आता भिन्न अर्थ ओळखायचे बरं का, दोन्ही भिन्न अर्थ. मग आता 5वं बघा बरं. चाल म्हणजे पद्धती. चाल म्हणजे पद्धती बरोबर आहे. आणि चाल म्हणजे हल्ला. हल्ला पण बरोबरच आहे की रे? पद्धती बी बरोबर आहे, हल्लाही बरोबर आहे. मग आता काय म्हणले की पुढे दिलेल्या शब्दांचे दोन्ही भिन्न अर्थ आहेत. चाल म्हणजे पद्धत पण होते, चाल म्हणजे हल्ला पण होते. चला पुढचं. सर म्हणजे वर चढ आणि सर म्हणजे मंडप. चुकलं. हेच चुकलं बघा, मंडप नाही होत. अज म्हणजे बोकड. बरोबर आहे.
पण आजी म्हणजे आजोबा नाही होत. आजोबा, आजी म्हणजे आजोबा होईल का? मला असं वाटते नाही. पुढचं खल. खल म्हणजे दुश्मन आणि खल म्हणजे नायक नाही होणार. चुकलं. मग आता दोन्ही अर्थ भिन्न नंबर 1 पर्यायचे. चाल म्हणजे पद्धत पण होते आणि चाल म्हणजे हल्ला. पद्धत एक वेगळा अर्थ आहे आणि हल्ला हे भिन्न अर्थ आहे. हे बरोबर आहे की नाही रे? भिन्न म्हणजे वेगवेगळे अर्थ झाले. हे लक्षात आलं का? जसं हार म्हणजे फुलांचा हार आणि हार म्हणजे पराजय, हे भिन्न अर्थ झाले ना. तसं चाल म्हणजे पद्धत पण आहे, हल्ला पण आहे. चला आता शेवटचा प्रश्न बघूया, 5वा परीक्षेत आलेला. मुलांनो काय दिले बघा. माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ. बाबा प्रश्न वाचायच्या आधीच तुम्हाला उत्तर आलं. अर्थ पर्यायातून ओळखा. भाव म्हणजे इथं आहे पर्याय नंबर 3 दर. चला आता मी प्रश्न विचारणार आहे आणि बघूत आता कोण बक्षीस घेते ते. उभा टाका बरं सगळे. मी प्रश्न विचारतो. आज तुम्हाला शिकवलेला भाग समर्थनं व्यवस्थित अभ्यास केला आणि छान उत्तर दिले म्हणून त्याला एक छोटीशी पेन्सिल गिफ्ट. सगळेजण टाळा वाजवा त्याच्यासाठी.